गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हा श्लोक सर्वांच्या परिचयाचा आहे। ब्रह्मा गुरु आहे, विष्णू गुरु आहे, महेश्वर गुरु आहे, गुरु साक्षात परब्रह्म आहे। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रयींचा सगुण म्हणजेच गुरु आहे। भारतात त्यामुळेच गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे। एखाद्या जुनाट पडझड झालेल्या घरात उंदीर, घुशींनी अनेक ठिकाणी बिळे करावीत, पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी गळत राहावे, अशी आजच्या मानवी जीवनाची अवस्था झालेली आहे। अनेक प्रकारच्या विवंचनांची लहान मोठी बिळे तयार झाली आहेत। एक बुजवण्याचा प्रयत्न केला तर त्याहून मोठी छिद्रे निर्माण होत आहेत। अशा या अशांती, निराशा, असमाधानाच्या चिखलात आपल्या आयुष्याच्या रथाची चाके पुन्हा पुन्हा फसत जाऊ नये यासाठी विद्यार्थ्यांच्या मनावर योग्य संस्कार करून त्यांना स्वतंत्र विचार करावा शिकवून खऱ्या अर्थाने मनुष्य बनवण्याचे कार्य करतो तो शिक्षक। आणि प्रतिकूल परिस्थितीतही निष्ठा, व्यासंग, अध्ययनशीलता, आदर्शवाद, स्वच्छ चारित्र्य आणि आपल्या विद्यार्थ्यांवरील नितांत प्रेम यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या आदराला पात्र ठरलेला आहे। त्यामुळे सर्व जगात हजारो वर्षापासून शिक्षकी पेशा एक पवित्र पेशा समजला जात आहे। अर्जुनाला श्रीकृष्णासारखा समर्थ मार्गदर्शक मिळाला म्हणूनच अर्जुनाचा रथ कर्तव्याच्या मार्गावर धावू शकला। तद्वतच आजही शिक्षक विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमाबरोबरच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवत असतो, त्यांना स्वतंत्र विचार करायला प्रवृत्त करतो आणि त्यामुळेच विद्यार्थी जीवनाच्या लढाईत उत्कृष्ट करिअर करून स्वतःच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीस सहाय्यभूत होतो आहे। ज्याप्रमाणे डॉक्टर, इंजिनियर, CA, मॅनेजमेंट हे प्रोफेशन आहेत, त्याप्रमाणे टीचिंग हा देखील एक प्रोफेशन आहे। पण तो केवळ प्रोफेशनच नाही तर एक उदात्त प्रोफेशन आहे। काहींच्या म्हणण्याप्रमाणे टीचिंग हा प्रोफेशन नसून एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे। शिक्षक मिळणाऱ्या पगारापेक्षा खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवण्याचे काम करीत असतो। या व्यवसायात पैशापेक्षाही विद्यार्थ्यांचे उजळलेले चेहरे पाहण्याचे 20-20 वर्षांनीही किती मोठ्या पदावर विद्यार्थी पोहोचला तरी त्याच्या मनात असणारी आदराची भावना, आपल्या शिक्षकाची त्यांना होत असलेली आठवण अनुभवण्याचे समाधान खूप मोठे आहे। परंतु या प्रोफेशनमध्ये विद्यार्थ्यांबद्दल कळकळ असलेले, हुशार, विद्वान, आपल्या विषयात खरेखुरे पारंगत असणारे लोक मात्र येताना दिसत नाहीत। असे असले तरी गुरुत्वाकर्षणाचा शोध ज्यांनी लावला, जगप्रसिद्ध प्रिन्सिपिया मॅथमॅटिका पुस्तक लिहिले की ज्याच्या आधारावर विज्ञानाने एवढी मोठी प्रगती केली, ते सर आयझॅक न्यूटन एक शिक्षक होते। पायथागोरस, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन रिलेटिव्हिटीचा जनरल आणि स्पेसिफिक सिद्धांत ज्यांनी मांडला ते आईन्स्टाईन हे देखील शिक्षक होते। ग्रीक फिलॉसॉफर अरिस्टॉटल ज्यांनी स्वतःची शाळा स्वतः सुरू करून आपले जवळजवळ सर्व आयुष्य ते शाळेतच व्यतीत केले ते देखील शिक्षक होते। ज्यांनी अगदी विपरीत परिस्थितीत मुलींसाठी 18 शाळा सुरू करून भारतात स्त्रियांना शिक्षणाची वाट करून दिली त्या सावित्रीबाई फुले ही शिक्षिकाच होत्या। भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे देखील शिक्षक होते। रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद हे देखील सर्वार्थाने शिक्षक होते। शिक्षकी पेशा हा नैतिक, विश्लेषक, चिंतनशील आणि पवित्र समजला जातो। या पेशात तुम्हाला पूर्ण आनंद, समाधान आणि विद्यार्थ्यांबरोबरच समाज घडविण्याचे श्रेय तुम्हाला मिळते। आणि आज या क्षेत्रात पगारी चांगले झालेले आहेत ते वेगळंच। आज जगात शिक्षकाला सर्वात जास्त मान सन्मान जर्मनीत तर सर्वात जास्त पगार स्वित्झर्लंडमध्ये मिळतो। भारतात CTET.co.in प्रमाणे प्राथमिक शिक्षकाला 39,700 रुपये, ट्रेंड ग्रॅज्युएट शिक्षकाला 49,900 रुपये, पोस्ट ग्रॅज्युएट टीचरला 52,900 रुपये, हायस्कूल शिक्षकाला 29,900 ते 1,09,000 पर्यंत, कॉलेज आणि विद्यापीठ शिक्षकांना दरमहा 57,700 ते 2,17,000 रुपये पगार मिळताना दिसतो। दुबईमधील भारतीय शाळात पात्रता आणि अनुभवाप्रमाणे 4,900 ते 5,200 AED तिथलं चलन आहे अरब एमिरेट धीरम हे चलन आहे, म्हणजे सुमारे 98,392
ते 1,04,416 रुपयापर्यंत पगार मिळतो. जर्मनीमध्ये कॉलेज आणि विद्यापीठ शिक्षकांना दरमहा मिळणारा पगार असा आहे. सरकारी ग्रँट असलेल्या संस्थात 2,251 ते 2,750 युरो म्हणजे सुमारे 2,02,590 ते 2,47,500 रुपयापर्यंत पगार मिळतो. तर खाजगी संस्थात जर्मनीतल्या खाजगी संस्थात 3,251 ते 3,750 युरो म्हणजे सुमारे 2,92,590 ते 3,37,500 रुपयापर्यंत पगार मिळतो. जगात विविध देशात शिक्षकांना जास्तीत जास्त मिळणारा वार्षिक सरासरी पगार हा असा आहे. स्वित्झर्लंड, मग सांगितलं बा, स्वित्झर्लंड सगळ्यात जास्त पगार आहे जगात. $1,10,000 म्हणजे सुमारे 81,40,000 रुपये हा सरासरी पगार आहे. लक्झमबर्ग $1,00,000 म्हणजे 74,000 रुपये. जर्मनी $70,000 म्हणजे 51,80,000 रुपये. नेदरलँड $67,000 म्हणजे 49,58,000 रुपये. आणि अमेरिकेत $60,000 म्हणजे 44,40,000 रुपये. हे मिळणारे पगार प्राथमिक शिक्षक आणि हायस्कूल शिक्षकांचे आहेत. जगातले सगळ्यात जास्त पगार. याप्रमाणेच जगातील विविध देशात कॉलेज आणि विद्यापीठील प्राध्यापकांना मिळणारा सर्वात जास्त सरासरी पगार असा आहे. स्वित्झर्लंड $1,71,000 सगळे अमेरिकन डॉलर्स मध्ये दिलेत पगार. पाहे $1,71,000 स्वित्झर्लंड पगार मिळतो म्हणजे सुमारे 1,26,54,000 रुपये. तर ऑस्ट्रेलियामध्ये $1,40,000 म्हणजे 1,03,60,000 रुपये. नेदरलँडमध्ये $1,22,000 म्हणजे 90,28,000 रुपये. डेन्मार्कमध्ये $1,05,600 म्हणजे सुमारे 78,14,400 रुपये. अमेरिकेत $1,02,400 म्हणजे 75,77,600 रुपये. कॅनडात $93,000 म्हणजे सुमारे 68,82,000 रुपये. जर्मनीत $92,000 म्हणजे सुमारे 68,08,000 रुपये. फ्रान्समध्ये $82,000 म्हणजे सुमारे 60,68,000 रुपये एवढा पगार मिळतो. तसं पाहिलं तर शिक्षकी पेशा वाटतो तितका सोपा नाही. शिक्षण क्षेत्रात वाढत चाललेल्या राजकारणाबरोबरच आयुष्यभर रोज 4 ते 5 तास वर्गात उभं राहावं लागतं. फळ्यावर खडून लिहून फ्रोझन शोल्डर किंवा स्पॉन्डिलायसिस होऊ शकतो. खडूंची धूळ फुफ्फुसात जाऊन श्वसनाचे विकार होऊ शकतात. मुले टॉयलेटला जाऊ शकतात, पण शिक्षकांना मात्र अर्धा तास नॅचरल कॉल रोखून धरावे लागतात. हे कोणाच्या लक्षात येत नाही. कधी शांतपणे लंच करू शकत नाही. एखादा मुलगा जेवत नसेल तर तेवढ्या वेळात त्यालाही खायला द्यावं लागतं. लंच टाइम मध्ये स्वतः लंच पाहून त्यालाही खायला घालायचं. वर्षभरात वर्गावर जाण्यासाठी 1 मिनिट पण लेट होऊन चालणार नाही. दिवसभरात 50 वेळा गुड मॉर्निंग तर 60 वेळा गुड आफ्टरनूनला उत्तर द्यावं लागतं. आठवड्याला कमीत कमी 10 वाढदिवस उत्साहाने साजरे करावे लागतात. परीक्षेच्या काळात घाबरलेल्या मुलांना सांभाळावं लागतं. काही वेळा इच्छा नसतानाही एक धोरण म्हणून सिनियर मुलांना नापास करावं लागतं. पालकांनाही सांभाळावं लागतं. आयुष्यभर साधीच वेशभूषा ठेवावी लागते. प्रत्येक सेकंदाची वागणूक उत्तम ठेवावी लागते. कित्येक वेळा स्वतःचं हास्य आवरून मुलांना रोखावं लागतं. शिकवण्याबरोबरच पेपर तपासणं, प्रशिक्षण आणि कागदी काम पूर्ण करावं लागतं. या पेशात तुम्ही श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहू शकत नाही. काही कामे घरी घेऊन जाऊन पूर्ण करावी लागतात. काही विद्यार्थी वात्रट, अतिशय खोडकर आणि शिक्षकांना त्रास देणारे असू शकतात. त्यांनाही सांभाळावं लागतं. तुम्ही नेहमीच स्पॉटलाइट मध्ये आणि मायक्रोस्कोप खाली असणार आहात, तर तुमचं आयुष्य पूर्णपणे खाजगी राहू शकत नाही. काही वेळा पालकही अडचणी निर्माण करतात, त्यालाही तोंड द्यावं लागतं. प्रमोशनला वाव असणार नाही. तासन तास तुम्हाला तुमचा फोनही वापरता येणार नाही. 15 ऑगस्टला 26 जानेवारीला सगळ्या देशाला सुट्टी असेल, पण तुम्हाला मात्र सुट्टी मिळणार नाही. तुम्ही कितीही चांगले काम केले तरी सिनियर टीचर रिटायर होत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रमोशन मिळणार नाही आणि ते रिटायर तर होणार नाहीत. असे शिक्षकाच्या कामाचे एकंदर स्वरूप असलं
तरी या प्रोफेशन मध्ये सुट्या खूप असतात. त्याचा उपयोग करून तुम्ही सारे जग पाहू शकता. तुमची नोकरी स्टेबल आणि सिक्युअर्ड असते. तुमच्या पदव्या तुम्ही तुमच्या नावामागं लावून मिरवू शकता. असं बोटावर मोजता येतील अशा थोड्याच करिअर्स मध्ये शक्य होतं. तुम्हाला तुमच्या सहकार्याबरोबरचे संबंध दृढ करता येऊ शकतात. तुम्ही काही विद्यार्थ्यांचे हिरो, रोल मॉडेल बनू शकता. समाजात तुम्हाला चांगली प्रसिद्धी आणि आदरही मिळू शकतो. मेडिकल फॅसिलिटी, सुट्याबरोबर रजा आणि वार्षिक इन्क्रिमेंटही तुम्हाला मिळेल. उत्कृष्ट कामामुळे तुम्हाला राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा किंवा नगरपालिकेचा, जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळू शकतो किंवा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवाडीतील कदमस्तीवर असलेल्या एका अगदी छोट्याशा शाळेत काम करणाऱ्या डिसले गुरुजींसारख्या एका डीएड शिक्षकाला मिळालेल्या 7 कोटी रुपयाच्या ग्लोबल टीचर सारखा जागतिक अवॉर्ड ही तुम्हाला मिळू शकेल. आणि हा आनंद पैशापेक्षा मोठा असून तुम्हाला तो आयुष्यभर पुरेल. तुम्हाला शिक्षकी पेशात नाव मिळवायचं असेल, विद्यार्थी प्रिय व्हायचं असेल, आनंद आणि समाधान मिळवायचं असेल, तर आदर्श शिक्षक व्हायचे असेल तर तुम्हाला तुमच्यातील पुढील गुण उजळावे लागतील. विद्यार्थ्यांच्या प्रती तुम्हाला नितांत जिव्हाळा, आत्मीयता आणि प्रेम असायच हवं. याशिवाय तुम्ही आदर्श शिक्षक होऊच शकत नाही. तुम्ही तुमच्या विषयात एक्सपर्ट तर असायला हवेच, पण विद्यार्थ्यांना समजेल आणि त्यांचा आनंदही वाढेल अशी शिकवण्याची हातोटी तुम्ही आत्मसात करायला हवी. मनोरंजकरित्या अभ्यासक्रम शिकवतानाच विद्यार्थ्यांना संबंधित आवश्यक अशी अवांतर माहिती सांगावीच हवी. त्यासाठी तुमचं वाचन देखील वाढवायला हवं. तुमच्याजवळ उत्कृष्ट संवाद कौशल्य हवे. इतरांचे, विद्यार्थ्यांचे म्हणणेही तुम्हाला लक्षपूर्वक ऐकता यायला हवं. प्रत्येक वेळी आपलंच घोडं दामटून चालणार नाही. इतरांबरोबर सहकार्याने राहायलाही तुम्हाला जमायला हवं. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या वयाप्रमाणे त्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवता आलं पाहिजे. शिकवणं म्हणजे पुस्तकातले केवळ वाचून दाखवणं नाही, तर त्याच्या मागचे पुढचे संदर्भ स्पष्ट करणं आणि विद्यार्थ्यांचे समजले की नाही हेही पाहणं. तुम्ही जे शिकवत आहात त्याबद्दल विद्यार्थ्यांच्यात उत्सुकता निर्माण व्हायला हवी. त्यावर त्यांनी अनेक प्रश्न विचारायला हवेत. विद्यार्थ्यांना समजलं तरच ते त्यावर प्रश्न विचारतात. नर्म विनोद, विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवणारी शिकवण्याची पद्धती वापरून विद्यार्थ्यांना तुमच्या शिकवण्यात आणि वर्गात खेळवून ठेवता आलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे तुम्हाला लक्ष देता आलंच पाहिजे. त्याचे वैयक्तिक प्रश्नही तुम्ही समजावून घेतले पाहिजे. संयम, विद्यार्थ्यांना वागवताना आणि विशेषतः त्यांच्या पालकांशी संवाद साधताना तुम्हाला संयम, स्वनियंत्रण हे देखील जमायला हवं. तुमच्या विषयातील तुमचं शिकवणं विद्यार्थ्यांना वास्तव जगात नेणारं हवं. त्यामुळे विद्यार्थी तुमच्या शिकवण्याकडे लक्ष देतील आणि परीक्षेत उत्तम गुणही मिळवतील. आपले ज्ञान, अनुभव वगैरे इतरांबरोबर वाटण्यात खरा आनंद असतो. हे समजून घेऊन ते तुम्हाला जमवावे लागेल. तुम्हाला खरोखर आदर्श शिक्षक व्हायचं असेल तर तुम्ही स्वतः सतत आयुष्यभर विद्यार्थी असायला हवं. तुम्ही रोज काहीतरी नवीन शिकायला हवं आणि ते तुमच्या विद्यार्थ्याबरोबर शेअरही करता यायला हवं. विद्यार्थ्यांनाही नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. टीचिंग प्रोफेशन या करिअरची 4 भागात विभागणी होते. 1 नर्सरी म्हणजे प्री स्कूल टीचर, 2 प्रायमरी स्कूल टीचर, 3 हायस्कूल किंवा सेकंडरी स्कूल टीचर, 4 ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज आणि युनिव्हर्सिटी टीचर. नर्सरी म्हणजे प्री स्कूल टीचर यांना मॉन्टेसरी टीचर असंही म्हटलं जातं. मॉन्टेसरी टीचर होण्यासाठी तुम्हाला नर्सरी टीचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण करावा लागेल. सदर कोर्स 1 ते 2 वर्ष मुदतीचा असतो. त्यासाठी तुम्ही 50% गुणासह 12वी उत्तीर्ण असावेच हवे. त्यामध्ये डेव्हलपमेंटल सायकोलॉजी, मॉन्टेसरी थेअरी आणि प्रॅक्टिकल्स, हँड ऑन क्लासरूम ट्रेनिंग, आंतरराष्ट्रीय मॉनिटरी असोसिएशनने मान्यता दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे प्रॅक्टिकल टीचिंग या गोष्टींचा समावेश होतो. याचं ट्रेनिंग देणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यातील काही संस्था पुढील प्रमाणे आहेत. 1 बॉम्बे मॉन्टेसरी ट्रेनिंग कोर्स AMT, पत्रकार नगर, मुंबई 7. दुसरी संस्था आहे RTI मॉन्टेसरी ट्रेनिंग सेंटर, मुंबई. 3 श्री जैन महिला समाज मॉन्टेसरी ट्रेनिंग कोर्स AMI, कपाडिया भवन, मुंबई 2.
12वी उत्तीर्ण असणाऱ्यांना कुठल्याही कोर्सशिवाय डायरेक्ट मॉन्टेसरी टीचरची नोकरी मिळू शकते. प्रायमरी स्कूल टीचर होण्यासाठी 12वी नंतर डीएडचा कोर्स पूर्ण करून टीचर एलिजिबिलिटी टेस्ट TET ही देखील उत्तीर्ण करावी लागेल. डीएड साठी प्रवेश पात्रता आहे 50% गुणासह 12वी उत्तीर्ण. सेकंडरी ज्युनियर सेकंडरी म्हणजे हायस्कूल टीचर होण्यासाठी तुम्ही ट्रेन ग्रॅज्युएट टीचर असावेच हवे. सिनियर सेकंडरी स्कूल टीचर होण्यासाठी तुम्हाला पदवीनंतर बीएड, मग आपण डीएड पाहिलं तिथे बीएड आहे हायस्कूलसाठी, करावे लागेल. आणि बीएडच्या प्रवेशासाठी तुम्ही पदवीधर असणं आवश्यक आहे. हायर सेकंडरी का ज्युनियर कॉलेज टीचर होण्यासाठी तुम्ही पदव्युत्तर पदवी आणि सोबत स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे त्याला SET उत्तीर्ण केलेलं असणं आवश्यक आहे. कॉलेज आणि युनिव्हर्सिटी टीचर, कॉलेज किंवा विद्यापीठात प्राध्यापक व्हायचं असेल तर संबंधित विषयात तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कमीत कमी 55% मार्कासह उत्तीर्ण असावयास हवे. शिवाय सोबत युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजे UGC आणि काउन्सिल फॉर सायंटिफिक रिसर्च अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजे CSIR यांच्याकडून घेतली जाणारी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, त्याला NET किंवा नेट परीक्षा म्हणतात, ती पास करणं आवश्यक असतं. याशिवाय जर तुम्ही MPhil किंवा PhD केलेलं असेल तर त्याचा अतिरिक्त फायदा तुम्हाला मिळतो. 2018 पासून 2018 UGCने PhD होल्डर्सना प्राध्यापकाची नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या नेट आणि सेट या परीक्षातून वगळलेले आहे. आणि HRD मिनिस्ट्रीच्या सूत्रांनुसार जर PhD 2009 पूर्वी केलेले असेल तर त्यांनाही नेट आणि सेट मधून वगळलेले आहे. याला खूप मोठा विरोध होत आहे. करिता एक सेफ साईड म्हणून नेट करणं चांगलं होईल. केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार 2021 पासून जगातल्या पहिल्या 500 विद्यापीठापैकी कोणत्याही विद्यापीठातून PhD करणाऱ्यांना NET नेट बंधनकारक असणार नाही. त्यांची डायरेक्ट प्राध्यापक म्हणून अपॉइंटमेंट होऊ शकेल. यालाही खूप मोठा विरोध होत आहे, कारण भारतातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, IIT रोपर, IIT बॉम्बे, IIT इंदोर, IIT खरगपूर, IIT दिल्ली या भारतातल्या सहा संस्थांचा समावेश, म्हणजे फक्त 6 संस्था, त्यांचा समावेश आजच्या घडीला जगातल्या पहिल्या 500 विद्यापीठात झालेला आहे. मात्र भारतातले एकही विद्यापीठ जगातल्या पहिल्या 500 विद्यापीठात येत नाही. UGC नेट टेस्ट साठी अर्ज करताना उमेदवारांना 2 ऑप्शन्स उपलब्ध आहेत. एक तर ते लेक्चरशिप किंवा दुसरा ज्युनियर फेलोशिप म्हणजे JRF ऑप्शन निवडू शकतात. नेट परीक्षा मात्र दोन्हीसाठी एकच असते. उमेदवार JRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप साठी त्याच वेळी पात्र ठरेल ज्यावेळी तो आगाऊ ठरवलेल्या स्कोअर पेक्षा जास्त स्कोअर करेल. JRF मिळालेल्यांना UGCने मान्यता दिलेल्या भारतातील कुठल्याही रिसर्च सेंटरमध्ये आपल्या विषयातील संशोधन करता येईल आणि त्यांना संशोधनाच्या पहिल्या 2 वर्षाला दरमहा 31,000 रुपये 31,000 रुपये तर संशोधनाच्या राहिलेल्या कालावधीत दरमहा 35,000 रुपये स्कॉलरशिप दिली जाते. शिवाय त्यासोबतच पहिली 2 वर्षाला रुपये 10,000 आणि पुढे वर्षाला 20,500 कॉन्टिंजन्सी ग्रँट दिली जाते. JRFच्या ऑप्शनसाठी उमेदवाराचं वय मात्र 30 वर्षापेक्षा अधिक असू नये. स्पेशल एज्युकेशन टीचर फिजिकली किंवा इमोशनली सक्षम नसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ट्रेंड झालेल्या शिक्षकाला स्पेशल एज्युकेशन टीचर
असे म्हणतात. या शिक्षकांचं अवघड काम म्हणजे अशा विद्यार्थी प्रॉब्लेम समजावून घेऊन त्यांना त्यास अनुसरून शिकवणं होय. त्यासाठी अशा शिक्षकांना कल्पक, कुशल, नवीन नवीन कल्पना अंमलात आणण्याचे सामर्थ्य असणारा, दुर्दम्य आशावाद असणारे असावे लागेल. हे काम खरोखरच खूप आव्हानात्मक आणि मनावर ताण आणणार असं आहे. अशा विद्यार्थ्यांना शिकवणं कधी कधी खूपच कठीण आणि हिमतीचं होतं. अशा शिक्षकांना वर्गात शिकवण्याबरोबरच विद्यार्थ्यांना खाणं, खेळणं, टॉयलेट इत्यादी दैनंदिन गोष्टीही शिकवावे लागतात. ते एलिमेंटरी लेव्हल, मिडल लेव्हल, सेकंडरी स्कूल लेव्हल वरील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर तान्ह्या मुलांनाही शिकवत असतात. त्यांचा उद्देश एकच असतो की अशा मुलांवर दैनंदिन जीवन जगण्याचे कौशल्य शिकवून लवकरात लवकर स्वावलंबी बनवणे. अशा शिक्षकांना अशा विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशीही संवाद प्रस्थापित करणं खूप अवघड जातं. या शिक्षकांना अशा मुलांच्यावर उपचार करणाऱ्या थेरपिस्ट यांच्याबरोबरही संवाद साधून मुलांच्यात लवकर सुधारणा कशा होतील हे पाहावे लागते. अशा या स्पेशल एज्युकेशन टीचर्सना स्पेशल एज्युकेशन स्कूल्स, काउन्सिलिंग सेंटर्स आणि शासकीय संस्थांमध्ये नोकऱ्या मिळतात. या क्षेत्रात शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी विशिष्ट असे स्पेशल एज्युकेशन कोर्सेस काही विद्यापीठातून आणि संस्थातून उपलब्ध आहेत. डिप्लोमा कोर्सच्या प्रवेशासाठी तुम्ही किमान 12वी उत्तीर्ण असावे लागते. हा स्पेशल एज्युकेशन डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला त्यातीलच डिग्री कोर्स पूर्ण करता येतो. अशा स्पेशल एज्युकेशन शिक्षकांना भारतात 1,21,000 ते 4,85,000 रुपयापर्यंत पगार मिळतो, तर कॅनडात 50,606 ते 86,366 कॅनेडियन डॉलर्स म्हणजे सुमारे 29,35,148 ते 50,92,280 रुपये एवढा पगार मिळतो. ऑस्ट्रेलियात 17,200 ते 1,18,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 23,52,000 ते 66,08,000 रुपयापर्यंत पगार मिळतो. कॅलिफोर्नियात 49,216 ते 77,556 डॉलर म्हणजे सुमारे 36,41,984 ते 57,39,149 रुपयापर्यंत पगार मिळतो. न्यूयॉर्क मध्ये 4,812 ते 96,216 म्हणजे सुमारे 3,56,088 ते 71,19,984 रुपये, तर टेक्सासमध्ये 43,267 ते 68,180 डॉलर्स म्हणजे सुमारे 32,01,758 ते 50,45,320 रुपयापर्यंत पगार मिळतो. मित्रांनो, नेट आणि सेट या दोन्ही परीक्षांची थोडक्यात पण आवश्यक ती माहिती भारतातील आणि महाराष्ट्रातील काही टॉप बीएड कॉलेजेस आणि स्पेशलाइज्ड एज्युकेशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स यांची यादी या व्हिडिओच्या शेवटी टेक्स्ट स्वरूपात दिलेली आहे. त्या सगळ्या याद्या, नेटसीटची माहिती लक्षपूर्वक वाचा. टीचिंग प्रोफेशन हा एक पवित्र, आनंद देणारा, पूर्ण समाधान देणारा आणि तरुण मुलांच्या सहवासात सतत राहायला मिळत असल्यामुळे तुमची जवानी अखंड टिकवून ठेवणारा व्यवसाय आहे. या व्यवसायात तुम्ही कधीच म्हातारे होणार नाही. तुम्हाला खरोखरच काही करून दाखवायचं असेल, दुसऱ्याला आपले ज्ञान देण्यातला आनंद मिळवायचा असेल, भारतातील तरुण पिढीला घडवण्याची आणि त्याद्वारे राष्ट्रसेवा करण्याची दुर्दम्य तळमळ असेल, तुमच्या लेखी पैसा गौण असेल, तर तुमच्यासाठी टीचिंग ही एक अत्यंत आकर्षक करिअर आहे, आकर्षक व्यवसाय आहे. फावल्या वेळेत तुम्ही संशोधन करून एखादं पेटंट, न जाणो नोबेल प्राइज मिळवू शकता. आपले वाचन वाढवून विविध विषयावर पुस्तके लिहून जगभर प्रसिद्धी, मान सन्मान किंवा वाङ्मयातील पुलिट्झर अवॉर्ड, ज्ञानपीठ पुरस्कार, पुष्किन प्राइज, साहित्यातलं नोबेल प्राइज, बुकर प्राइज हे किंवा अशा प्रकारचे मोठमोठे पुरस्कारही तुम्ही मिळवू शकता. तुमची सारी स्वप्ने पूर्ण करण्यास वाव देणाऱ्या या शिक्षकी पेशात
तुम्हाला संपूर्ण यश मिळो अशी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. टेक केअर.